पण हे नक्की हे ह्याचा दिन त्याचा दिन वगैरे काही नाही. महाराष्ट्र दिन सोडून दुसरा दिन साजरा होणार नाही याची संबंधितांनी सगळ्यांनी लक्षात द्यावं. पुढल्या वर्षी दिसेलच. त्या अबू असीम आझमी सांगतायत आम्ही काठ्या वाटणार म्हणे. काय कपडे वाळत घालायचे? महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्र्यांना फक्त मी सांगू इच्छितो, या अबू असीम आझमींनी जर समजा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये काठ्या वाटपाचा कार्यक्रम केला तर राज ठाकरे महाराष्ट्रामध्ये तलवार वाटपाचा कार्यक्रम हातामध्ये घेईल. त्याच्यानंतर मग आम्हाला दोष देऊ नका कोणी. त्याच्यानंतर दोष देऊ नका आम्हाला. यांनी जर बांबू काढले तर ह्याच बांबूच्या तिरड्या करून ह्यांना झोपून पाठवू आम्ही परत. महाराष्ट्रामध्ये येऊन 2000 महिलांवरनं इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची. हे आम्हाला शिकवणार आहे सगळ्या गोष्टी. हे म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. हा कुठचा प्रकार? तुम्ही देखील सर्व माझ्यासमोर आज मराठी माझे तरुण बांधव सगळे माझ्यासमोर आहेत. बाबांनो, हे ज्या वेळेला बोलतो ना त्यावेळेला मी प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातल्या तरुणांची बाजू घेत असतो. आणि आपल्यातल्या काही भेंडीच्या भाज्या असतात नाही का बुलबुलीत, त्या प्रत्येक वेळेला हे चालू असतं. पण बघा ते येतात आणि ते कशी कामं करतात. आपली मराठी मुलं तशी कामं करताना दिसत नाहीत. मग गधड्या आतापर्यंत आजूबाजूला जरा बघ ना कोण कामं करतंय ते. मराठी मुलं कामं काय करत नाहीत. आज कुठच्याही क्षेत्रामध्ये जा तुम्हाला तिकडे मराठी मुलगा कामं करताना दिसतो. पण मराठी मुलांचे हक्काचे जे कामं आहेत ही इतर लोक येऊन छिनताना दिसत आहेत. ते तुमच्या डोळ्यात देखत छिनताना दिसत आहेत. आणि हे का होतंय याचं कारण आमचं दुर्लक्ष. आमचं लक्ष नाही कुठे. आम्ही तसेच गाफील. मी नेहमी जे उदाहरण सांगतो की महाराष्ट्राचा राजा रामदेवराय यादव, देवगिरी किल्ला आपला, म्हणजे या देवगिरी किल्ल्याचं वर्णन बाबासाहेब पुरंदरे यांनी असं केलंय इतकं अप्रतिम. आत्ता जाऊन आलो त्या देवगिरी किल्ल्यावरती. त्या देवगिरी किल्ल्याचं बाबासाहेबांनी केलेलं वर्णन असं आहे, म्हणजे इतकी त्याची तटबंदी आणि त्याच्या खंदक आणि इतकं सगळं मोठा सगळा तो पसारा आहे. एका वाक्यात कळतं आपल्याला की तो किती कठीण आहे ते जिंकणं. त्या किल्ल्याबद्दल बाबासाहेबांनी असं लिहून ठेवलंय की सीतेच्या हृदयामध्ये रावणाला शिरणं जेवढं कठीण होतं तेवढं देवगिरी किल्ल्यामध्ये मोगलांना शिरणं कठीण होतं. म्हणजे विचार करा किती कठीण होतं. आणि हाच आमचा किल्ला, हाच आमचा महाराष्ट्र. एका रामदेवराय यादव नावाच्या आमच्या एका राजा आमचा गाफील राहिला. आणि 1293-94 अल्लाउद्दीन खिलजी आला आणि आमचा महाराष्ट्र पादाक्रांत करून गेला. पुढची 300-350 वर्ष महाराष्ट्र हाल अपेक्षा सहन करत होता, अत्याचार सहन करत होता. आमच्या आया बहिणींवरती सगळे बलात्कार चालू होते, मंदिरं फुटली जात होती, सगळ्या गोष्टी सुरू होत्या. हे किती काळ भोगायला लागलं महाराष्ट्राला? पुढची 300 वर्ष 350 वर्ष. जोपर्यंत आमच्या या महापुरुषाचा जन्म होत नव्हता तोपर्यंत या महाराष्ट्राला भोगावं लागलं हे सगळं. आणि याचं एकमेव कारण, दुसरं तिसरं कुठचंही कारण नाही, कारण महाराष्ट्र आमचा राजा गाफील होता. आज आपल्याकडे पण हीच गोष्ट दिसते. मतांच्या लाचारीसाठी सगळे गाफील. मुंबई महानगरपालिकेमध्ये भोजपुरी चित्रपटांना तुम्ही सवलती देता आणि मान्य कोण करतं? शिवसेना, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी चौघेही मान्य करतात. आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकट्या पक्षाने त्या गोष्टीला फक्त विरोध केला. आमचे इथे राजेंद्र लाड बसलेले आहेत, आमचा मंगेश आहे इकडे, बाकी सर्व यांनी फक्त विरोध केला. हा काय प्रकार चालू आहे? अहो, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतो. भविष्यामध्ये हीच माणसं बोट वरती करून सांगतील. आजच तो राजहंस सिंग, राजहंस कसं वडिलांनी नाव ठेवलं मला कळत नाही. खरं तर कावळा ठेवायला पाहिजे होतं. राजहंसाचं काम आहे काय? आज काय सांगतायत राजहंस सिंग की मुंबई महानगरपालिकेमध्ये मराठी बरोबर हिंदी भाषाही चालू राहिली पाहिजे. बाकी सगळा विरोध वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, त्या एका बाजूला. या मुंबई महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणून
आज मुंबई महानगरपालिकेमध्ये असलेले सत्तारूढ पक्ष शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाला मी इथून हात जोडून विनंती करतो की ह्या असल्या लोकांच्या पापात सहभागी होऊ नका. एका बाजूला बोलतात की मुंबई बिल्डरांच्या घशात चालली आहे, मुंबई स्वतंत्र करण्याचे डाव चालले आहेत आणि त्यालाच बळी पडता तुम्ही, याच गोष्टीला बळी पडता. मध्यंतरी तो युएलसी वरती काढला होता ना मोर्चा, कार्याध्यक्ष म्हणाले होते काय बिल्डरांना उलटा करीन आणि त्यांच्या कुठून तोंडात काहीतरी बिल्डर काय हे काढीन, प्लॉट बाहेर काढीन म्हणे.